खंबीर आहे, गंभीर नाही तर खंबीर आहे. वार नाही पण तलवार आहे, वार नाही पण तलवार आहे. बोटलेली नाही तर धार आहे, बोटलेली नाही तर धार आहे. अरे स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे, पेटता अंगार आहे. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आज माझ्या भाषणाचा विषय आहे की महिलांच्या वाढत्या अत्याचारावर सरकार जबाबदार आहे की नाही. तर होय मित्रांनो, या महिलांच्या वाढत्या अत्याचारावर सरकारच जबाबदार आहे असं माझं ठाम आणि स्पष्ट मत आहे. ते कसे व का जबाबदार आहे हे सांगण्यासाठी आज मी ते आपल्या समोर उभा आहे. किती किती बोलू आणि कसं कसं बोलू, त्या खैरलांजली प्रकरणाबद्दल बोलू की त्या निर्भयाबद्दल बोलू की एका 6 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलू की एका डॉक्टर तरुण महिलेवर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलू की हाथरस मध्ये झालेल्या त्या अत्याचाराबद्दल बोलू. आणि हो, यातील एकालाही पूर्णपणे न्याय मिळालेला नाही. यांना न्याय देणं आणि या गोष्टीचा योग्य छडा लावणं कुणाचं काम आहे हो? सरकारचंच ना. मग का उशीर होतो यांना न्याय द्यायला? त्या खैरलांजली प्रकरणात ती मुलगी, तिची आई आणि तिचे भाऊ तिघेही मारले गेले. तिचे वडील एकटेच झटत राहिले तिथल्या न्याय व्यवस्थेशी. पण काही वर्षानंतर ते सुद्धा मृत्यू पावले आणि शेवटी काय त्यांना न्याय मिळालेच नाही. कारण सांगतो, कारण ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले होते ते एका उच्च जातीचे होते आणि तिथल्या राजकारण्यांची त्यांची खूप चांगली नातेसंबंध होते. म्हणून आज ते मोकाट फिरत आहेत दुसरी खैरलांजली घडवायला. दिल्लीचे जेव्हा निर्भया प्रकरण झाले तेव्हा त्या गोष्टीवर निषेध म्हणून कॅन्डल मार्च काढण्यात आले आणि तिथे तिला देखील न्याय मिळालेच नाही. हे कॅन्डल मार्च प्रकरण मला काही कळालेच नाही. जेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्यात जर असं कोणी स्त्रीवर अत्याचार केलं तर त्यांना एकच शिक्षा, ती म्हणजे चौरंग. चौरंग म्हणजे काय सांगतोच, पण माझ्या शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आज महाराष्ट्र विसरत चालला आहे. काय होते माय जिजाऊंचे संस्कार? अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय. जर यांच्याकडे जर कोणी नजर वाकडी करून जरी पाहिलं तर त्यांच्यावर गय केली जाणार नाही, मग तो कोणीही असू दे. याच विचाराचा वारसा शिवाजी महाराजांनी अंमलात आणला आणि ज्याने ज्याने स्त्रीवर अत्याचार केले त्यांचे शिवाजी महाराजांनी दोन्ही हाते आणि दोन्ही पाये छाटली आणि हा झाला त्यांचा चौरंग. अशी जर शिक्षा केली ना तर इथल्या नराधमांची स्त्रीकडे नजर वर करून पाहण्याची सुद्धा हिंमत होणार नाही. डॉक्टर आपला जीव वाचवण्यासाठीच असतात ना हो. मग मी माझ्या प्रतिस्पर्धकाला विचारू इच्छितो, काय चूक होती तिची जी तुमच्या आमच्या सारख्यांसाठीच तिथे नाईट ड्युटी साठी थांबली होती ना? काही चूक होती का? आणि ज्याने तिच्यावर अत्याचार केले तो आज स्पष्टपणे म्हणतोय, मी जे काही केलं त्याचा मला तीळ मात्र इतकाही पश्चाताप होत नाही. असं आपल्याला केव्हा वाटते? जेव्हा आपल्या पाठीवर कुठल्या तरी एका मोठ्या नेत्याचा हात असतो, कारण त्याला कुठेतरी माहिती आहे की आपण यातून नक्कीच सुटणार आहोत. घरगुती अत्याचार तर बेहिसाब असतील, जे काही 4 भिंतींच्या व चौकटीच्या बाहेर सुद्धा आले नसतील. स्त्रीला लहानपणापासून शिकवले जाते की सासरी गेल्यानंतर सासू कितीही बोलू दे किंवा नवरा कितीही मारू दे ते गप्प सहन करत राहायचे, कारण तेच तिचे घर आहे. आणि म्हणूनच म्हणतो पोरीनो, शिका, पैसा पाणी कमवा. जोपर्यंत तुम्ही आर्थिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या मजबूत होत नाहीत तोपर्यंत या पुरुषाने तुम्हाला जसं सांगेल तसंच जगावं लागेल. मी जे काही बोलतोय ते खूप विचारपूर्वक बोलतोय. आज माझ्या आया बहिणीवर अत्याचार होत आहेत. माझी आई आणि माझी बहीण जर या समाजात सुरक्षितच नसेल तर आज मला बोलायला भाग पडतंय. देव ना करो की असल्या दुसऱ्या कुठल्या स्त्रीवर प्रसंग येऊ दे. जेव्हा या नेत्यांच्या आया बहिणीवर असा प्रसंग येईल तेव्हा इथली सरकार, इथले राजकारणी आणि इथले न्यायालय काय ऍक्शन घेतात हे मला सुद्धा बघायचं आहे. आजची परिस्थिती पाहता 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार होत आहेत आणि म्हणूनच म्हणतो की तुमच्या पोरींना तर शिकवाच, पण वाईट स्पर्श आणि चांगले स्पर्श याची जाणीव सुद्धा तुम्ही करून द्या. आणि जाता जाता एवढंच म्हणेन कि ना मर्द होते हैं वो लोग जो स्त्री पर अत्याचार करते हैं, ना मर्द होते हैं वो लोग जो स्त्री पर अत्याचार करते हैं. अरे मर्द बनना ही है तो स्त्री का सम्मान करना आपको आना चाहिए, तो स्त्री का सम्मान करना आपको आना चाहिए. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.